आज किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन, तर राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष. जय पवार पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद, वडील अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय बोलणार याकडे लक्ष. संसदीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा दिवस टप्पा सुरू. आखाती देशातील युद्धाबाबत भारताची भूमिका काय, मंत्री एस जयशंकर आज संसदेमध्ये निवेदन सादर करणार. युद्ध जिंकल्यावरती सोबत येणारे मित्र नको, डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्लंडला सुनावलं. इराणला पूर्णपणे बेचिराग करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा. तेल खरेदीसाठी भारताला कुणाच्या परवानगीची गरज नाही, विरोधकांच्या टीकेला केंद्राचं प्रत्युत्तर. इंधनासंदर्भात अफवा पसरू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आव्हान. विमान चौकशीमध्ये 100% पारदर्शकता आहे, मंत्री गिरीश महाजनांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. मुंबईत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार, तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता. भिवंडीमध्ये 15 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांचा हत्येचा आरोप करत काढला पायी मोर्चा. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हत्येमागचं कारण होणार स्पष्ट. अकोल्यातील हरिहरपेठ भागामध्ये 2 गटात राडा, टीम इंडियाच्या विजयानंतर फटाके फोडण्यावरून वाद, वादानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड. किवीजचा धुवा उडवत टीम इंडिया तिसऱ्यांदा T20 चॅम्पियन, 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर कोरलं नाव. अंतिम सामन्यामध्ये बुमराहची जादू चल गया, अवघ्या 15 धावांमध्ये 4 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तर केवळ 5 सामन्यामध्ये खोऱ्यानं धावा काढणारा संजू सॅमसनला मालिकावीरचा पुरस्कार. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये एकच जल्लोष, ठिकठिकाणी फटाके फुटले, रस्त्यावरून उतरून क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष. क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं गर्लफ्रेंड सोबत गुपचूप उरकला साखरपुडा, पृथ्वी शॉ आणि आकृतीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल.